ते सामान बाबू झिमवर मला काही करून घ्या लागते म्हणजे घ्याच लागते. मला धंदा करायचा आता, कुणाची गुलामदारी नाही करायची. माहित नाही का कुणाची गुलामदारी करायला गेलो त्याचे बोलणे ऐका लागते. जरासा का गायब झालो नाही तो ठेकेदार किती बोलला, किती रंगाचा बोलला. जरासा गायब झालो नाही तर किती रंगाचा बोलला तो. हुट आता आपल्याला गुलामदारी करायचीच नाही, स्वतःचा काहीतरी धंदा करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे. हो म्हणून ते मला ते कुल्फीचं सामान ते सगळं ते सायकल फायकल फार घ्यायचं आहे ते त्याच्यापासून विकत. घ्या ना तर बा शिवलाल भाऊ, मी ना तुम्हाला कुठे पकडून ठेवलं. मी तर बोल आलो घ्या घ्या घ्या. हो घेऊन घ्या. तुम्ही तर बा त्याला चॅलेंज केली. मी मध्ये 5,000 मध्ये 5 सायकल आणतो, हे आणतो ते आणतो. त्याचं काय करायचं म्हटलं. ते म्हटलं तुम्ही एवढं बोलून दिलं त्याच्यामध्ये 700 आणतो, डब्बे आणतो. 5,000 5 सायकल डब्बे 600. एवढं बोलून घेतलं. पण आता म्हटलं आता आणत आहे का ते. त्याला चॅलेंज केलं. तर काही काही गोष्टीसाठी जरा मोठ्या मोठ्या फेका लागते. मी म्हटलं असं जर म्हणी तर देऊन देईन तो अडीचा जरा मध्ये. पण ते मायाफू देवल्या तिला आता काय माहित पुरं 5 मध्येच घेते का, भावबाजी करते का नाही करत. पण मा देव त्या मा भावाले देवल्याला नाही घेऊ द्यायचा आहे, मला त्याला नाही घेऊ द्यायचा आहे. मला घ्यायचा आहे ते, मला करायचा धंदा. त्याला घेऊ देतो काले काले सायच्याले. मी काय म्हणतो 5,000 रुपये जमा करा, ते सामान घेऊन टाका. 5च्या खाली देताय म्हणते राहतो. 5च्या खाली देताय म्हणते. मग काय करता का जबरदस्ती मागता. सांगा जबरदस्ती मागता का. वरून मग 5,000चा जुगाड करा, घेऊन घ्यायचं आहे तुम्हाला तर धंदा लावायचा आहे तर. हो धंदा तर लावायचाच आहे आपल्याला. पण 5,000 रुपये लय महाग होते ते. 5,000 रुपये तर ले का 2 सायकल आणि 2 ते तसे म्हणलं डब्बे 700 गिशे येते. मग तुले होते मली होते म्हणून तिला 2,500 पाहून राहिलं. मी जमत असेल तर जमते. ह्या देवल्या आणले का तर त्यानं कमी केले पाहिजे. तू तर चालला जेवढे म्हटलं तेवढे द्यायला तयार आहे वाटते. पण पैसे नाही फक्त त्याच्यापाशी. आता काय बा काय माहित घेते का नाही घेतं ते. पण आपल्याला त्याच्या पहिले घ्यायचं आहे. हो आता चाल बरं चाल त्याच्या घरी राजस्थानवाल्याच्या घरी. बिन किती म्हणते ते आखरी फायनल काय तर बोलून घेऊ. सटकन त्याच्या टोनावर पैसे फेकून मारून देऊ. तो 5 म्हणे ना राजू शिवलाल भाऊ 5च्या खाली देत असतो नाही मध्ये. तरी पण मागता. म्हटलं 5 फायनल म्हणे तो, फायनल आखरी 5च्या खाली नाही म्हणे तो. चुल्यात नाही कमी तर कराच लागत. राजा सगळ्या गोष्टीमध्ये भावबाजी होते. मग त्याचा भाव नाही होईन का. त्यानं जे म्हटले तेच देणार आहे का काहीच्या काही. तू बघता चाल त्याच्या घरी चाल. आम्ही काय तर बोलून घेऊ आणि फायनल काय तर करून देऊ. आणि बघ त्याच्या ठोणार पैसे फेकून मारून देऊ. त्याला फायनल विचारतो आखरी द्यायचे किती आहे, द्यायचे बोल म्हणीन. सांगायचे नाही. द्यायचे सांगा आखरी किती आहे तर रपकने पैसे देतो म्हणीन. बरं चला तुम्हीच काय तर बोलून घ्या. सपार काय देणं घेणं आहे तुमचं आलं काय तर बोलून घ्या तुम्ही चला. चल लवकर आपल्याला ढोऱ्याच्या पोटात नाही जाऊ द्यायचं आहे ते सामान. ते आपल्याला घ्यायचं, आपल्याला धंदा करायचा आहे. मी धंदा लावला की मग काही दिवसांनी तुली लावून देतो. तिले घायले मा भावाले ते काय ते आपलंच पाहिजे स्वतःचं. त्याच्या पहिले घ्यायचं आपल्याला ते सायकल इकल ते कुलबी सामान. चल लवकर चाल आपण चाल पहिले घेऊन टाकू ना ते देवल्या मा भाऊ लगेच ते घेऊन टाकू. चल त्याच्या पहिले घ्यायचा आहे. असा कसा देत नाही 6चा 2,500 मध्ये पाय तुम्ही. चाल फक्त चाल झुंबर. अरे बबन्या राजा मी काय म्हणतो म्हटलं एक काम होतं म्हटलं तेवढं रजा करतो. काही कर पण म्हटलं कर माय काम कोणतं रे बा देवला सांग ना म्हटलं कोणतं काम आहे तर त्यासाठी काही विषय आहे का. माय कोण होत असेल मी करूनच देतो. माया कामाचा असा विषय होता की म्हटलं मी लावून राहिला धंदा म्हणजे सगळं आहे. सगळं म्हणजे सायकल फायकल ते कुलपीचा नाही का सगळे म्हटलं साधनं आहे ते सब ते एका दमाने इकून राहिला तो सगळं म्हटलं एक सोबत. तर म्हटलं मी ते घेऊन राहिलो. तर मला म्हटलं सध्या पैसे पाहिजे बा. धंदा लावून राहिलो म्हटलं सामान घेऊन राहिलो तर पैसे लागतील नाही का. तर म्हटलं माझ्या पैशाचं काम कर बा तू. बबन्या माझ्या तेवढं काम कर बा. जास्त नको करू तर ऐकून जे होते ते दे तू. मी का पुरे पैसे नाही मागून राहिले तुला. 5,000चं होऊन राहिले ते सामान. पण पुरे नको देऊ तू. तर ऐकून जेवढं जुडते तेवढे दे बा. त्याकडून जेवढी म्हणजे तुझी चद्दर आहे तेवढी दे ना. आपण काही जास्त मागत नाही. वा रे वा राजा देवल्या तू काम म्हणे. मी म्हटलं काम म्हणजे आता ह्या म्हटलं आठवणं काही ना काही घरी नेऊन टाकायचं असं म्हटलं नाही तर काही आणायचं असं. मला असं वाटलं तू राजा पैशाची गोष्ट करून राहिला. अरे पैशाले म्हटलं डोळे आले आहे ना. नाही तर काय डोळे आल्या पैशाले आठाने खिशात थांबून नाही राहिला. इकून आला का इकडं सपकन जाते, तिकून आला का तिकडं सपकन जाते. मग कुठं बा पैसा म्हटलं पैसे सोडून बा देवल्या तू काही मग बा तू कोणतं काम आहे ते सांग. पैसे सोडून बघ पैसे नाही बा पैसे काहीच नाही. हो अरे बाबा म्हटलं राजा बबन्या पाहिनं म्हटलं तुला जर असं वाटत असेल का मी पैसे देईन नाही का काही नाही. स्टॅम्प पेपरवर लिहून घेणार रे. स्टॅम्प पेपर आणू का मी जाणतो मा पैसे 100 रुपयाचा. आणि म्हटलं लिहून घे 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर लिहून घे का मी पैसे देईन का नाही देईन त्या सगळं मी बरोबर म्हटलं तुला लिहून देतो. हो मी बात तू 2-3 महिन्यामध्ये फार तर पैसे देऊन देतो. 2-3 महिने लय झाले माझा धंदा लवकर चालला चांगला तर मी बात देतो ते पैसे. 1 महिन्याने लागू देत 1 महिना का 15 दिवस नाही लागू देत. पहिले पैसे तेच देतो. जसं धंदा चालू झाला धंद्याचे पैसे आले का सगळ्याचे एका फिरतो. मग पाय म्हटलं पायनं म्हटलं पैसे पचवत नाही मी. तसातला माणूस नाही आहे. पैसे इमानदारीने जसे घेतले तसे वापस देतो. हे सगळं बरोबर आहे देवल्या तू आलं. मी म्हटलं पचवण्याची गोष्टच नाही करून राहिलो. पण आपल्याला द्यायला पैसे लागल ना. तेच तर नाही खिशामध्ये. कुठून द्या बा कुठून द्या तूच सांगत कुठून द्या. पाहता झाला दोस्ताना इथंच खतम झाला नाही. पाहता मी म्हटलं बरं दोस्ताना आहे तर म्हटलं काही ना काही फुल नाही फुलाची पाकळी तरी म्हटलं दे मागतले तर तू तर राहायचं म्हटलं हातच वरतं करून देऊन राहिला एका जमानं असं असते का. दोस्ताला म्हटलं मदत करणं जरा.
देवल्या आपला दुसरा दोस्त भिकारीच असन तर कुठून देणार आहे तो कुठून देणार तू सांग विचार कर ना. आता माझ्यापाशी काहीच नाही तर असते तर मी देत नाही का देत नाही का. पण आता काय करतो धंदे पाणी आहे डाऊन आणि त्याच्यामध्ये पैसा टिकून नाही राहिला. पैशाले डोळे आले की काय आले मग इकून आला इकडे सपकून जाते. मग कसं काय करा कुठून तुले द्यावं काय तर काही बा. बरं तर मी तरी मी म्हटलं जमेतोपर्यंत पाहतो. जुळलेस तर म्हटलं तुला फोन लावून देऊन देतो तुझ्या घरी गेली येतो बस झालं. बरं बाबा आता नाही देत मग नाही आता नाही देत. आता कुठून देऊ तुले. अरे असले तर मी नाही म्हणतो का सांग बरं तू. अरे म्हटलं तुझ्या ट्रिप मी कमी पैशात कधी नाही पैशात म्हटलं पैसे अचुकी नसो तुले कधी मी मग म्हटलं पैशाची गोष्टी नाही करत. पण तू राहायचा असा बोलून राहिला. अरे म्हटलं असते ते मी नाही म्हटलंच नसतं तरी पण मी पाहतो म्हटलं मी जमेतोपर्यंत देतो. पाहतो मी बायकोले इकोले विचारून असन तर तुला देऊन देतो. धंदा करून राहिला दुसरा सोबत धंदा लावून राहिला मदत करायला काय मला खुशीची गोष्ट आहे. मग तू धंदा लावून राहिला माझ्यासाठी खुशीची गोष्ट आहे मोठी गोष्ट आहे ते. मग कमी आहे का पाहतो मी देवला म्हटलं तू टेन्शन नको घेऊ होते तुम्ही. बट्या बपने अर्जंट आहे ना ते नाही तर का त्यानं सगळं सामान विक्री काढला आहे लोक टपेलाच आहे विकत घ्यायले. नाही तर का तो म्हणे मी आजच्या दिवस ती वाट पाहतो म्हणे तुनं जर घेतली तर ठीक म्हणे नाही तर उद्या मी जो आला त्याला इकून टाकीन म्हणे. हो का बरं ठीक आहे म्हटलं पाहतो मी घरी जाऊ बायकोले मागून घेतो आणि देऊन देतो तुले जे भेटन ते. नाही तर बा तू मशीन 5 तर 5च देतो तेवढे काही भेटत नाही बा. हो बरं ठीक आहे पाय लवकर अजून पाहतो मी लवकर काय तर बाबा पैसे जमा करतो आणि घेऊन घेतो बाद देतो म्हणा. पण ते पैसे वापस जास्त दिवस ठेवत नाही. माझा धंदा लागला एकदा की बाज रप्पा कुलपे विकतो धंदा करतो चांगला तुमचे पैसे फेडून टाकतो. ठीक आहे जा मग पाय लवकर काय येतो मी इकडं अजून कोणाला मागतो. शांताबाई काय करू राहिली. काही नाही. ओ माय पार्वती बसली आहे बापा. बोल ना काय म्हणतो ती. मोठ्या दिवसानं आठवण आली व तुले व नाही तर त्या घरी यायला की तुले पाहिले ना आज माझ्याच घरी आली तू. पाय बरं किती कामाची बाई आहे बापा तू. एक दिवसाले घरी नाही राहत. घे हो माय रश्मी तशीच म्हणणे ना तूही तशीच म्हण. बिचाऱ्या तर कामधंदे राहतात नाही होत हो बापा येणं. आणि आता मी येत नाही तर तुम्ही तरी येतं का माझ्या घरी. मोठ्या मलाच म्हणतात. बरं बापा जाऊ दे तू आली ना तू आली तर बस आता बस ना उभीच राहतं काय बस जराशी. हो माय शांताबाई काय बस म्हणतो बापा घरी काम पडले अवकात पडलाय हो बापा सारे. तर अवकात पडलाय तर घरी काम करायला कोणीच नाही आहे तर काम होतं एक करतं काय. बसा इथं पहिले मॅडम पहिले बस इथं मग सांग काय काम आहे तर. घे बाबा बसली बस माझ्या घरी एका दिवस येऊन नाही पाहत. मोठी शाईनी आहे व तू तुला काम आहे म्हणून आली तू. तू तरी काय आली असती वा आज तरी. मोठी नाकाना गोष्टी सांगतो तर नाकाची नकते. काय माय शांताबाई व या कामाबाई पिसावून गेली व. आपल्या गावात निव्वळ काम नाही माय. जे काम भेटलं ते कामाला जा लागते. निव्वळ काम नाही ना व खर्चाले पैसे लागते बापा. सगळ्या गोष्टीला पैसा लागते. जिथं पैशाशिवाय कोणतंच काम नाही होत. आता पैशाच्या बिचारे हात झुकून गेले. आता एकही काम नाही घरात गावाचा दाना एकही नाही आहे तर काही नाही बापा. म्हणून माहित माणूस म्हणते कोणता तरी काम धंदा लावतो म्हणते तर उसने पासने पैसे पाय म्हणते जर असं धंदा लावेपर्यंत. तर 500 मी रश्मीला मागितले विचारे ना 500 तुले मागायला आली तर तेवढी मदत करतो माईवाली. असं तेच तर म्हटलं पार्वतीचं आगमन कसं झालं म्हटलं आज. बरं बापा पाय तू आता वास करत जावं तुले काम असते. करणं शांताबाई तेवढं काम करणं व करणं बिचारे माहिती गावाचं दाना नाही बिचारे. निवड बिचारे खाप्याचे वाके झाल्यापेक्षा तर मला गहू घ्यायला नाही पाहिजे. माहितचा माणूस धंदा लावतो म्हणते कुल्फीचा ते साशे गिशे सोबत ते त्याची सायकल गिकल आहे ना सगळं विक्री आहे म्हणते बापा. आता ते विक्री आहे म्हणते तर आण म्हणे माहितचा माणूस पैसे उदार पादार मागून म्हणे. तर नाही मला मागितले माहितचा माणूस मी म्हटलं बाई माझ्याजवळ तर आहे नाही धंदाच लावतो म्हणे तर मी आणतो म्हटलं बाबा येईल त्याने मागून. आता जसं धंदा चालन बाई तसं तुमचे पैसे वापस देईन मी. असं धंदा लावतो म्हणते कुल्फीचा. नाही चांगली गोष्ट आहे ना माय. सीझन वाईज चालते कुल्फी मस्त धंदा होऊन चालते. लाव धंदा देतो मी 500 हाय माझ्याजवळ पैसे देतो. लय मोठं काम केलं हो माय शांताबाई तू. रश्मी नाही एका शब्दात दिले तू नाही एका शब्दात दिले माय. किती चांगलं नशीब आहे का तुम्ही माझ्या मैत्रिणी आहे बापा. जसा त्याचा चांगला धंदा चालला तसेच तुमचे लगेच पैसे मी वापस देऊन देईन बापा. पैसे काही मी जास्त दिवस ठेवत नाही. दे ना आताच द्या आताच म्हटलं मी ना असं काय माय पार्वती बापा. नाही हो आता धंदा लावतो म्हणे काय बो आपल्या गावात निव्वळ काम नाही बिचारे ना बैले काम आहे ना माणसाले काम आहे. माणूसही बसला ना बाई बसली. सांग आता काय करा बापा भागत काही नस नाही सगळ्याच गोष्टी लागते. 2 दिवस कामाला जायला 5 दिवस घरीच राह 2 दिवस कामाला जायला 5 दिवस घरीच राह बापा. आणि माय तसंच 1 दिवसची गेली का 8 दिवस घरी 1 दिवसची गेली का 8 दिवस घरी. तेवढ्या पैशानं भागत नाही बापा. पाणी नाही हालत तेवढ्या पैशानं. तर लावा म्हटलं धंदा लावतो म्हणजे लावा म्हटलं बापा बरं आहे तेवढंच. चांगली गोष्ट आहे ना पार्वती चांगली गोष्ट आहे. द्या तुम्ही 500 रुपये. हो दे बाई. बरं बापा. ओके माय बाई पार्वती लय दिवसाच्या बाद आली हो बापा. एवढ्या दिवसची आठवण नाही आली ना काही नाही बापा. लय दिवसाच्या नंतर आली व तू आज मोठी आठवण आली व तुले माईवाली.
माय काय सांगू माय रश्मी, आता उन्हाळ्याचं वैवट गिवट आहे, कामाधंद्याला जा लागते बापा. नवऱ्याच्या भरोश्यावर किती दिवस राहणार आहे. थोडी बिचारा कमावते कमावते आणि घरी बसते व, आणि आता तर कामच नाही आहे बिचारे, काम असाले. तर मला जरासं काम होतं, तर चल बाई म्हटलं रश्मीच्या घरून यावं म्हटलं, तर आली बाई तुझ्या घरी मी. हो बरोबर आहे हो बापा, माय वैवट गिवट संपलं बापा. आणि आता येतो म्हटलं जराशी मायच्या घरी चालली होती उद्या परवा, तर चालली जाऊ म्हटलं, नाही का आता आंब्याच्या रसाला बोलावलं. नेहमीच बोलावते माया भाऊ, भला लाडाची आहे मी माझ्या भावाच्या, तर म्हणून नाही का जायचं होतं. तर 2 दिवसांनी आता गावाला जाईन. अमाय हो का व, पाय बरं बाई किती चांगला भाऊ आहे. हो व, सांग ना पार्वती, काम कोणतं होतं व? तर रश्मी मला बिचारे जरासं पैशाचं काम होतं, तेवढी मदत करतो माईवाली. आता बिचारे तुला एक गोष्ट सांगतो मी, आपल्या गावात काहीच कामधंदे नाही आहे, माझ्या घरात नाही का गावाचं एकही दाणं नाही. वैवट करू करू पुरे गहू संपून गेले. मी म्हटलं माणूस कामाला चालला म्हटलं तर आनंद म्हटलं माय, माणसाचे पैसे येत जाय ना, किराण्यानेच लागत जाय माय. तर कायच 2 दिवस जाय ना 2 दिवस घरी काही पैसे जास्त ये नाही, म्हणून गहू काही घेणं झाले नाही बिचारे. ठप्प बसले आहे घरी. तर त्याला आता काम आलं म्हणजे ते काम करणार आहे. तर जराशी मला पैशाची गरज होती, तेवढं काम करतं काय? अगे माय बाई हो का व बापा, माय गहू नाही घरी आहे ना. काय हो एकदम बुडायला लागेपर्यंत बिचारे पहिलेच घेऊन अर्ध कट्ट असलं म्हणजे एखादा मन घेऊन येतं. हे असं चुरणी चुरणी गहू आणल्यानं बिचारे कसं आहे, माणसाला टेन्शन येते गहू नसला म्हणजे. गहू असलं तर आपण काही बिना तेलाचं खाऊ शकतो, पण गहू पाहिजे बापा. आणि आपल्या गावात काम आहे का रश्मी सांग? आपल्या गावात उन्हायचे माणसाले काम नाही तर बाईले काम नाही, सांग काय करा. ते एवढ्या उन्हीत फन पायाटे चाले जा. ते का नाही एक विक्री आहे म्हणते बाबा, ते आईस्क्रीमचं कुल्फी गिल्फीचं दुकान नाही राहत काय, सायकल गिक साशे गिशे, ते दुकान ते सायकल विक्री आहे म्हणते, साशे गिशे सहित सगळं. तर 500 रुपयाची मदत होत असेल ते कोणतं देतं का उधार. जसा जसा धंदा चांगला चालन त्याचा, तसे तसे तुला लवकरात लवकर पैसे वापस देऊन देईन मी. तर मला हे काम होतं बिचारे, माझ्या नवऱ्याला काहीच काम नाही, माझ्या घरी गव्हाचा दाणा नाही बिचारे, काम करणं आवश्यक आहे. तर हो हो समजली मी समजली. तर बिचारे मी जराची अडचणीत होती व मला आता परवाच्या दिवशी तुला तर सांगितलं मी ना, मला 2 दिवसानं गावाला जायचं आहे म्हणून, तर गावासाठी पैसे लावले बिचारे मी ना. माय हो का, माय करणं जराशी रश्मी, जराशी मदत करणं बिचारे. गावाला 2 दिवस लेट जाजो व, लवकरच पैसे देऊन देईन मी तुझेवाले, लय अर्जंट काम आहे बिचारे, घरी गहू नाही आहे हो बापा. पाय ना होत असेल ते ऍडजस्ट, नाही तुला ऑनलाईन टाकून देईन मी त्या पाशाच्या दुकानातून टाकून देईन मी ऑनलाईन तुले. दे ना 500 रुपये लवकरच ऑनलाईन टाकून देईन मी तुला, तू गावाला चालली जाय. करणार रश्मी एवढं काम. ठीक आहे 500 रुपयाचं होऊन राहिलं का हो एवढं मोठं सायकल ते साशे किशे 500 रुपयाचं होऊन राहिलं काय? 500 रुपयाचं नाही, 500 रुपयाची बाहेरून मदत पाहतो ना मी अजून. मी म्हटलं एखादा मला इलेस कसे मागावं म्हटलं, म्हणून चुरणी चुरणी पैसे जमा करून राहिली बिचारे. तर करून तेवढी मदत कर माईवाली. बरं बाई देतो बापा. आपल्या गावात बाई निवड कामं नाही आहे ना, काहीच कामं नाही आहे, म्हणून याचे बाबा म्हणे, आता याचे बाबा म्हणे का बा कुल्फीचा धंदा चालू करतो म्हणे. माणूस हे ताल करते माय, हे काम करतो हे काम करतो, काय मी आता कोणता निवाड पडते याच्यात. पण त्या माणसाने देऊ का नाही देऊ, मी तुला ते पैसे वापस देऊन देईन, तू काही त्याचं टेन्शन घेऊ नको. मग एवढं काम कर फक्त तू, आता मला 500 रुपये देऊन दे. बरं बरं ठीक आहे ना, टेन्शन नको घेऊ, देतो मी. अरे वो राजा थाने वाले भैया, इनको देखो बरवा, क्या तो तुम्हारे से बात कर रहा है बोलते हैं, क्या तो बात कर लो इनको, क्या है तो तुम्हारा वाला साइकिल फाइकल कुल्फी का सब सामान ले रहा है बोलते हैं इनको, अभी आखिरी बार क्या है तो देख लो इनका वाला। मैं क्या बोला झूमर बुआ, आज के दिन ये साइकिल के बारे में वगैरह वगैरह कुछ बात करो मत। वो देवलाल हुए ना, वो लेते बोले किसी को बेचे मत बोले। फिर मैंने बोला बा ठीक है, आज के दिन तुम्हारा राह देखता, आज अगर तुमने ली नहीं, कल जो भी आएंगे उसको बेच दूंगा। अरे भैया अभी ये क्या मैटर है? ये क्या मैटर है? वो लेते बोले ना क्या आज के दिन लिया तो ठीक, नहीं तो कल तुम्हारे को बेचता है। हमारे को अभी लेना है बोला, तो हमारे को अभी लेना है। तो कितने देने हैं बताओ हमारे को। देने के कितने अभी बताओ। क्या बताओ, तुमने तो पहले ही 5 साइकिल 5,000 में 5 साइकिल देता, डब्बे देता, कुल्फी के साशे भी देता, ये देता वो देता। वो लाना पहले तुम, वो लाना बोला तुम्हारे को, फिर फुकट में देता ना मैं। मेरी साइकिल फुकट में दिया तुम्हारे को, फुकट में। क्या आता बार आपल्या मोठ्या ताते क्या आता बोलला तो वार म्हणते बस सायकल 5 डब्बे 700 की 4 म्हणते वाय बिंदू हो। भैया वो बातें जान लो तुम, वो गया सब गया वो। अभी क्या है तो अभी देने के बोलो तुम। कितने देने हैं क्या देने हैं वो बताओ अभी मेरे को। नहीं ना, आज के दिन उनकी राह देखता, वो लेते बोले तो क्या है तो जान लो ना। उनके साथ सब सौदा फिक्स हो गया, इसलिए आज के दिन रुक जाता मैं। तो अगर उन्होंने आज लिया नहीं तो फिर तुम्हारे से अगर सौदा पड़ गया तो तुम ले लेना, उसमें कुछ बात है क्या? हमारे को अभी लेना होगा तो क्या? अभी हमारे को अभी लेना है, हमारे को होना बोले तो होना। क्या पैसे तुम्हारे कितने देने हैं बताओ। कितने देने हैं? दूँ 3,000 दूँ क्या? देगा 3,000? मेरे को मालूम है तुम्हारा ऐसा ही रहता करके, इसलिए तो मैंने देवलाल के साथ क्या है तो सब मैटर वो कर दिया। हमारा सब क्या लेने देने का सब हमारा हो गया पहली बातें, इसलिए भाई उनकी राह देख रहा। तुम्हारे को क्यों नहीं बेच रहा भाई, क्यों नहीं बेच रहा? तुम ऐसे करते रहा, 2,500 लो 3,000 लो 3100 लो 3200 लो। अरे उठ, अपने को जमता ही दिया, अपना सामान असली है सब, अच्छा माल है सब। तुम उसमें भावबाजी कर रहे। अरे धंधा हो रहा तुम्हारा, धंधा लग रहा ना, उसमें इतना भावबाजी करना पड़ता क्या? इसलिए वो देवलाल के साथ में मैंने कर लिया सेटिंग। क्या है तो
काय लावलं का देवलाल 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 लावून घेतलं देवलाल भू हा म्हटलं मी काय का पैसे नाही देऊन राहिलो का कवड्या देऊन राहिलो का हा पैसे नाही देऊन राहिलो का सांग ना म्हटलं किती होतं 5,000 म्हणते 5,000 म्हणते का आता म्हटलं आखरी मै का बुर्रा भैया मै का बुर्रा आखरी बोला तू फाइनल 3,500 रुपये 3,500 रुपये ले लो और वो सामान हमारे को दे दो हाँ अभी विषय खत्म कर डालो चल घेरे थे झुमर घे मतलब चल साइकिल के शाचे वाचे कहाँ पे बताओ जल्दी हाँ वो भी दे दो हमारे को जा रहे हम ये पैसे लाके देता और वो भी हो तुम्हारा सामान वो सब निकाल के रख दो हाँ ठीक है ना नहीं ना हो बोला अरे नहीं ना नहीं बेच रहा मुझे नहीं बेच रहा हाँ नहीं बेच रहा मुझे नहीं बेच रहा 3500 नहीं ती लोग मैं भी तो नहीं बेच रहा बोला भैया नहीं बेच रहा वो देवलाल भू के साथ वो क्या हम कर लेंगे उनको बेचता मैं ठीक है हाँ नहीं बेच रहा तुम्हारे को नहीं बेचना है मेरे को ठीक है झोळबुगा काय करू रे सहाय चले काय करू माफी सहायचा देवलाल फुल देतोच करून राहिला तो अरे मतलब मी देतो ना पैसे आता 4,000 घे 4,000 मला दे 4,000 अरे बाबा आपको कैसे समझाऊं मैं तुम अगर 5,000 भी देंगे ना तो भी नहीं बेचता मैं नहीं बेचता ठीक है अभी फाइनल होगा नहीं बेचता मैं ठीक है हाँ जा अभी क्या आजीची कडी त्या माफी तर नाही बेचता म्हणते अबे मग हे म्हटलं राजस्थान वाले मग पहिले काय म्हणता विकाचा आण हे आण ते आहे हा आता बेचाचं नाही करून राहिला जान इसके पीछे लगने में कुछ काम की बात नहीं चलो घर पे जा और सो जा मी काय पैसे नाही देऊन राहिलो का कवड्या देऊन राहिलो का मी हा नकली पैसे देऊन राहिलो माफी विकायचं नाही अरे मी देऊन राहिलो ना म्हटलं कुठं चालला घरात ये ना बाहेर जाऊ द्या ना म्हटलं त्याला विकायचं नाही का जबरदस्तीने विकायला लाव ना ते झालं वाटतं देवलाल भू समोर त्याची गोष्ट झाली आहे सगळं काय त्याचं पोकं झालाय वाटते जाऊ द्या चला म्हटलं काही भाजबाजी करून फायदा नाही तो आपल्याला काही विकत नाही देवलाल भू समोर झालाय ते तुम्हाला कॉन्टॅक्ट नाही का चला हा मामीन त्या देवल्याच्या सायाचा त्याला लावलाच नंबर कुचिंग काढा केला ना काय दिले का मंतर दिला तिले शिकतो मी पैसे द्यायला तयार आहे तो म्हणत आता 5 देतो अरे राजस्थान आले 5,000 देता बोला 5,000 अभी ले लो बोला 5,000 100 रुपये ले लो 100 रुपये ऊपर 100 रुपये ऊपर नाही घेतो ते झालं असं पहिलेच ते देवलाल भू समोर दहा एवढा सांगा तुम्हाला त्याने सांगत एवढ्या तरी मी ऐकायलाच खाली नाही पहिले तर तुम्ही ना चांगला भाव जर बोलला असता ना त्याला दिली असती तुम्ही आपल्याच मोठ्या आणता आम्ही 5,000 5 सायकल आणतो डब्बे आणतो हे आणतो ते आणतो सगळंच आणतो धंदे करता तुम्ही पहिले अरे मस्त चला आता घरी नाही देतो